नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. मी सुहानी सूर्यवंशी आणि आज आपण पाहणार आहोत माझी इयत्ता 10वीची स्ट्रॅटेजी काय होती. तर हा आहे माझा रिझल्ट, वरती तुम्ही नाव पण बघू शकता. सो बेसिकली हा माझा रिझल्ट आहे ज्या ठिकाणी मला 10th मध्ये 99.20% होते आणि प्रत्येक विषयामधले मार्क्स पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सो बेसिकली मला ना हा प्रश्न खूपदा विचारला जातो, की एक्झॅक्टली मी माझ्या 10th मध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला होता. सो आज तीच स्ट्रॅटेजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जे काही असणार आहे ते खरं-खरं मी जे फॉलो केलं असेल तेच असणार आहे. सो डोंट वरी, तुम्हाला एक छान असा पाथ मिळणार आहे आणि एक्झॅक्टली कशा पद्धतीने अभ्यास करायचे किंवा कशी अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. इव्हन काय-काय मिस्टेक्स वगैरे होतात त्या पण मी तुम्हाला सांगेन. पण व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी आय होप की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केलं असेल आणि त्यासोबतच अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का हे नक्की सांगा. सो दॅट मी त्या-त्याप्रमाणे व्हिडिओज अपलोड करत जाईन. सो लेट अस स्टार्ट विथ द स्ट्रॅटेजी. तर येस, हाच प्रश्न तुमच्या मनामध्ये पण आहे आणि असं खूपदा मला विचारलं जातं, तर याचं उत्तर आज आपण बघणार आहोत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मोस्टली आपण काय करतो, की स्टेट बोर्डमध्ये जेव्हा आपण असतो ना आणि आपल्याला असं असतं, की मला बोर्ड्समध्ये खूप छान मार्क्स स्कोर करायचे आहेत. अगदी 95 वगैरे स्कोर करायचे आहेत. मग अशा केसमध्ये आपण असं बघतो, की आपण हे पण रेफरन्स बुक घेऊया, ते पण रेफरन्स बुक घेऊया, डायजेस्ट पण घेऊया, टार्गेट पण घेऊया, मास्टर की पण घेऊया, सगळं घेऊया. पण हे सगळं तुम्हाला नाही करायचंय. कारण त्यांची परीक्षा ही पूर्णतः पाठ्यपुस्तकावरती आधारित असते. म्हणजे तुम्हाला इतर कुठले रेफरन्स बुक फॉलो करायचे नाही करायचे हा तुमचा चॉईस आहेच. पण सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं टेक्स्ट बुक कंप्लीट करायचं आहे. ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण बाकीच्या रिसोर्सेसकडे जम्प करायचं आहे. तर पुस्तकं म्हणजे खूप मोठ्या संख्येमध्ये पुस्तकं आहेत. आता तर अनेक पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. नो डाउट सगळी पुस्तकं चांगली आहेत. सगळ्यामधलं कंटेंट चांगलं आहे. पण आपल्याला इतकं डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे. आपल्याला एकच फोकस ठेवायचा आहे, ते म्हणजे पाठ्यपुस्तक किंवा ते म्हणजे आपलं टेक्स्ट बुक. आता मला खूप जण विचारतात, की मी जेव्हा माझ्या मेन चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करते, त्याच्यामध्ये मी सायन्स असू दे, मराठी असू दे, इतिहास, भूगोल असू दे, ते सगळं प्रत्येक ओळ आणि ओळ वाचून शिकवते. सो मला असं विचारलं जातं, की आता अॅनिमेशनचं जग आहे किंवा अॅनिमेटेड शिकवलं पाहिजे. नो डाउट तेही शिकवलं पाहिजे किंवा तो पण एक बेस्ट ऑप्शन आहे. पण माझ्या मते आधी आपण टेक्स्ट बुक लाईन वाईज रीड केलं पाहिजे. कारण तुम्ही जर पाहायचं म्हटलं ना, तर आतापर्यंतचे कुठलेही पेपर बघा 10वीचे, कुठलाही पेपर टेक्स्टबुकच्या बाहेरचा नाही आलाय. इव्हन जे टेक्स्टबुकच्या चॅप्टर मधले एमसीक्यूज आहेत ते पण त्या ओळींमधून आलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ओळ वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मी ज्या पद्धतीने अभ्यास केला होता त्याच पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करते. याचं कारण असं आहे की तीच मेन स्ट्रॅटेजी आहे किंवा तेच आपण फॉलो केलं पाहिजे. आपल्याकडे खूप सारे माइंड मॅप्स अवेलेबल आहे, खूप सारे नोट्स अवेलेबल असतील, सगळं काही अवेलेबल असेल. पण पुस्तक हे इज अ बायबल. आधी ते रेफर केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही नोट्स आणि इतर माइंड मॅप्स वगैरे सगळं फॉलो करा, ते चालेल. पण सगळ्यात आधी लाईन आणि लाईन वाचली पाहिजे. इव्हन सायन्स असू दे, सोशल स्टडीज आहे, सोशल सायन्स ज्याला आपण म्हणतो, समाजशास्त्र, त्यामध्ये पण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र प्रत्येक ओळ आणि ओळ तुम्हाला कळली पाहिजे. आय नो की कधी-कधी इतिहास बोरिंग वाटतो, कधी-कधी भूगोल पण बोरिंग वाटतो. बट ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही इंटरेस्ट घेऊन वाचाल किंवा जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज पाहून वाचाल, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की याच्यामध्ये बोरिंग ॲज सच काही नाहीये, जोपर्यंत आपण इंटरेस्ट घेत नाही तोपर्यंत. जर तुम्ही इंटरेस्ट घेतलात ना, तर यावर्षीचा इतिहास सगळ्यात कमाल इतिहास आहे किंवा यावर्षीचा भूगोल सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे आणि इव्हन सगळेच विषय. आणि असं इंटरेस्ट घेतलात तर तुम्हाला शिकायला नक्कीच मजा येईल. सो मी जे जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत सगळ्यांची प्लेलिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण सिलेबस मी शिकवलेला आहे आणि तुमची डिमांड असेल तर पुन्हा एकदा शिकवेन. सो याबद्दल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. नेक्स्ट आहे, बऱ्याचदा काय काय होतं ना, सायन्समध्ये वगैरे आपण रट्टा मारतो एखादी कॉन्सेप्ट, तर असं नाही करायचंय. आय नो की काही विषयांमध्ये रट्टा मारावा लागतो. फॉर एक्झाम्पल संस्कृत, तो पूर्ण विषय, पूर्ण म्हणजे मॅक्सिमम त्यामधला पार्ट हा रट्टोपाईच असतो. सो मीही त्याच्यामध्ये रट्टा मारलाय. इव्हन इतिहासामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्यांचा रट्टा मारावाच लागतो. सो ते मीही केलंय. पण याच्या व्यतिरिक्त सायन्स असेल, मॅथ्सचे न्यूमेरिकल्स असतील, त्याच्यामध्ये रट्टा मारून काहीच उपयोग नाहीये. सो काही विषय असतात रट्टावाले, पण काही विषयांमध्ये रट्टा अजिबात मारायचा नसतो. सो हे एक्झॅक्टली कळलं पाहिजे की नक्की कशामधल्या कॉन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत आणि कशामध्ये रट्टा मारला तरी चालणार आहे. ठीक आहे. सो हे पण तुम्हाला एक क्लिअर आयडिया असली पाहिजे आणि ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, डोंट वरी. सो डोंट एव्हर ट्राय की तुम्ही सायन्समध्ये रट्टा वगैरे माराल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील नाही. सायन्समध्ये कॉन्सेप्ट क्लिअर झालंच पाहिजे आणि जर तुम्ही 11th-12th मध्ये पण सायन्स घेणार असाल तर मग तर कॉन्सेप्ट क्लिअर होणं अतिशय महत्वाचं आहेच आहे. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघणार आहोत, हे तुम्हाला 3 गोष्टी समजल्या असतील. एक तर पाठ्यपुस्तक म्हणजे आपलं टेक्स्ट बुक हीच आपली प्रायोरिटी असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लाईन बाय लाईन स्टडी करायचा आहे आणि कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग वरती भर द्यायचा आहे, जे की मी केलं होतं. नेक्स्ट आहे, एक तर म्हणजे बऱ्याचदा मला विचारलं जातं की एक्झॅक्टली आपण टाइम टेबल कसं बनवलं पाहिजे.
पहिली गोष्ट तर टाइम टेबल बनवणं किंवा मी 1 ते 4 हे करणार, 2 ते 5 हे करणार, हे सगळं जुनी पद्धत झाली. आता आपण जेन पीपल आहोत म्हणजे असं जुनं बिनं काही किती तास अभ्यास केला ते मोजूया वगैरे हे सगळं नाही होणार आहे आता. कारण वी नो की आपण एकतर रील्स पण ती एक 30-40 सेकंदाची रील असेल आणि त्याच्यामध्ये पण पटापट रिझल्ट दाखवत नसतील तरीही आपण थांबत नाही. सो म्हणजे ते 1-1.5 तास वगैरे कुठल्या तरी एखाद्या विषयाला देणं एका कंटिन्युअस ह्याच्यामध्ये बसून ते जाम डिफिकल्ट जातं आपल्याला. आय कॅन रिलेट विथ यू पीपल. बट मग कसा अभ्यास करायचा किंवा कसे आपले डेली टार्गेट्स अचीव्ह करायचे? तर माझी ही पद्धत होती, मी टू डू लिस्ट बनवायचे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असायचं की 5 किंवा 6 टास्क असायचे. फॉर एक्झाम्पल मला मराठीचा एक निबंध लिहायचा आहे किंवा मला इंग्लिशचा काहीतरी ग्रामर मधला हा टॉपिक करायचा आहे, इतिहासाचा हा चॅप्टर रीड करायचा आहे, सायन्सचे हे 2 क्वेश्चन्स करायचे आहेत, मॅथमॅटिक्स मध्ये एखादा कुठला तरी प्रॅक्टिस सेट करायचा आहे, असं एक टार्गेट सेट केलेलं असायचं. आणि माझं असं होतं की ते टार्गेट्स मी पूर्ण करणार आणि मगच मी झोपणार. म्हणजे असं नव्हतं की 1 ते 5 हे करायचं नाही. अगदी दिवसभर मी टाइमपास करू दे, पण झोपायच्या आधी हे पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही. मग रात्रीचे कितीही वाजू दे. मग दुसऱ्या दिवशी कळतं की अरे यार, आधी हे टार्गेट्स पूर्ण करूयात, मग टाइमपास करूयात. कारण ते रात्रीची झोप पूर्ण होत नाही, मग रात्रभर जागरण वगैरे. त्यापेक्षा बेस्ट आहे की आपण आधी टार्गेट्स पूर्ण करूयात आणि मग जो काही टाइमपास करायचं तो करूयात, असं माझं व्हायचं. सोबत कालांतराने सवय लागते आणि ते टार्गेट्स पूर्ण केले की टिक मार्क करायचं. मग ते असं भिंतीवरती स्टिक करून ठेवायचं सो दॅट ते प्रत्येक वेळी दिसेल की हा आजचे माझे टार्गेट्स हे आहेत जे मला अजून पूर्ण करायचे आहेत. सो बेसिकली याच्यामुळे काय व्हायचं ना, मला असं हे व्हायचं की हे पूर्ण नाही केलं, ते पूर्ण नाही केलं, अजून एवढं करायचंय वगैरे. सो त्याच्या नादामध्ये ते पूर्ण केलं जायचं जेव्हा प्रत्येक वेळी ती लिस्ट समोर दिसायची. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही पण हे ट्राय करून पहा. विश्वास नसेल तर असं ते होतं ना काय ते इनोवाची ऍड की इस्तेमाल करके देखो, समथिंग लाईक दॅट. की 1-2 दिवस ट्राय करून बघा ना काय फरक पडतोय. म्हणजे असं आपण 2-2, 3-3 तास रील्सवरती तसेही वाया घालवतो कोणी न सांगताही. सो एकदा मी सांगते म्हणून ऍटलीस्ट थोडंसं 2 दिवस तरी तुम्ही ट्राय करून बघा की छान टू डू लिस्ट बनवा. टाइम नाही मेन्शन करायचं, एवढं लक्षात ठेवायचं की जोपर्यंत हे पूर्ण नाही होत मी झोपणार नाहीये. मग तुम्ही रात्रभर पूर्ण करत बसा, कधी पण करा. ठीक आहे. सो एकदा तुम्ही एवढं सेल्फ कंट्रोल कमावलं ना की मग तुम्हाला नेक्स्ट टाइम इतर काही जास्त एफर्ट द्यायची गरज नाही पडणार. नंतर तुम्ही आरामात तुमचे टार्गेट्स पूर्ण करणार आहात. ठीक आहे. सो किती तास अभ्यास केले हे नकोय आपल्याला. कधी कधी असं होतं की पुस्तक समोर आहे पण आपले विचारच वेगळे चालू आहेत मनामध्ये काहीतरी. सो मग तसाही तो वेळ अभ्यास केला याच्यामध्ये काउंटच होत नाही. सो त्यामुळे बेस्ट आहे की प्रोडक्टिव्ह टार्गेट्स ठेवा की एवढे 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 मला करायचं आहे. असे पहिल्या दिवशी 10-12 टार्गेट्स नाही ठेवायचे. 3 कुठले तरी विषय घ्या, त्याचे काहीतरी छोटे छोटे टार्गेट्स ठेवा. सायन्सचे 2 प्रश्न रीड केले किंवा 2 प्रश्न लिहून म्हणजे उत्तरं लिहून बघितली, एक निबंध लिहून बघितला, एकच प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला किंवा एका प्रॅक्टिस सेट मधले पण 2च क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे. असे काहीतरी लहान लहान टार्गेट्स ठेवा जेणेकरून ते अचीव्ह झाले की तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल. मग दुसऱ्या दिवशी टार्गेट्स वाढवा, मग तिसऱ्या दिवशी अजून वाढवा आणि मग एक स्टेबल लेवलवरती या. आणि हे तुमचं तुम्हाला फिगर आउट करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल मी काय फिगर आउट केलं होतं की मी साधारणतः एका दिवसामध्ये एक चॅप्टर करू शकते. इतिहास किंवा समाजशास्त्रापैकी एक करू शकते. सायन्स मधला एक चॅप्टर करू शकते एका दिवसामध्ये. सो 2 चॅप्टर याचे झाले. मराठी मधला एखादा निबंध असेल किंवा संस्कृत मधला काहीतरी व्याकरण असेल आणि मॅथ्स मधला कुठला तरी एखादा प्रश्न वगैरे मी करू शकते एका दिवसामध्ये, एवढं असतं. सो हे मी माझं माझं फिगर आउट केलं होतं की बोर पण नाही झाला पाहिजे आणि ते टिक मार्क्स पण सगळे फिल झाले पाहिजेत. सो हे माझं असं होतं. माझ्याकडे ना एक अशी लिस्ट होती, त्याच्यामध्ये मी असे गोल करून ठेवायचे की पहिल्या दिवशी हे 4 टास्क पूर्ण झाले, दुसऱ्या दिवशी हे 5 पूर्ण झाले, तिसऱ्या दिवशी 3च पूर्ण झाले. सो मला असं व्हायचं की किती जास्तीत जास्त नंबर्स जे आहेत टिक मार्क ते होत आहेत. सो ती एक हॅबिट लागते किंवा ती एक सवय लागते आपल्याला. ओके. सो ह्यावर खूप बोलणं झालं. सो माझा बोलण्याचा हेतू हा आहे की तुम्ही टू डू लिस्ट बनवा. नेक्स्ट आता मॅथ्ससाठी एक तर सगळ्यात पहिली गोष्ट फॉर्म्युला चार्ट बनवायचा आहे आणि न चुकता रोज तुम्हाला साधारणतः एक जे प्रॅक्टिस सेट तुम्ही ठरवाल त्यातले एक 5 ते 6 सम्स तरी सॉल्व्ह करायचे आहेतच. ठीक आहे. आणि फॉर्म्युला शीट बनवणं हा मॅथ्सचा एक बेस्ट एक्झाम म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस आहे की तुम्ही फॉर्म्युला शीट बनवलीच पाहिजे, जी की मी सुद्धा केली होती. त्यानंतर नेक्स्ट आहे, एक मिनिट, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सायन्स. सायन्स मध्ये आधी सांगितल्याप्रमाणे कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे सायंटिफिक रिझन्स वरती फोकस करायचंय. ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा, त्याच्या मागचं लॉजिक फाइंड आउट करायचा प्रयत्न करा, फक्त रट्टा नाही मारायचंय. नेक्स्ट आहे भाषा विषय. आता भाषामध्ये तुमच्याकडे इधर हिंदी असेल किंवा तुमच्याकडे संस्कृत असेल, मराठी इंग्लिश तर दोघांसाठी कॉमन आहेच आहे. ठीक आहे. मग भाषेमध्ये आपण मोस्टली ना ग्रामरला इग्नोर करतो, तर असं नाही करायचंय. ग्रामर कुठल्याही भाषेमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं अलॉंग विथ रायटिंग स्किल. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करायचीच करायची आहे. एक स्पेसिफिक स्लॉट ठेवायचा त्याच्या प्रॅक्टिसला. आणि अर्थात आपल्या कविता, रसग्रहण वगैरे जे काय आहेत ते, आणि संस्कृतमध्ये असेल तर तक्ते वगैरे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट येतो तो म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग विषय, तो म्हणजे सोशल स्टडीजचा. तर याचा अभ्यास कसा करायचा आहे.
तर यामध्ये भूगोलामध्ये स्पेसिफिकली मी सांगेन की भारत आणि ब्राझीलचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करा, तुलना करून की यांच्याकडे हे पिकतं, भारतामध्ये हे पिकतं, ब्राझीलमध्ये हा खेळ प्रसिद्ध आहे, भारतामध्ये हा खेळ प्रसिद्ध आहे. सो असं छान तयार करा. इतिहासामध्ये रट्टा जास्त न मारता शक्यतो स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं ट्राय करा. की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जेव्हा शिकवलेलं आहे, आता मी 2 चॅप्टर्स अपलोड केलेले आहेत. आपली विजन सिरीज सुरू आहे मेन चॅनलवरती, ती तुम्ही चेकआउट करा. अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये. इव्हन सगळे जे इतिहासकार आहेत त्यांची नावं मी 4-4, 5-5 वेळा बोलून पाठ करून घेतलेली आहे तुमच्याकडून. त्याच्यामुळे ती सिरीज बेस्ट आहे. तुम्ही ती फॉलो केली तरी पण चालेल. मी पण त्याच पद्धतीने अभ्यास करायचे. आणि त्याच्यामध्ये मी भूगोल आणि इतिहास अपलोड केलेला आहे. सो ते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. राज्यशास्त्र एकदम इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. फक्त स्वाध्यायामधल्या प्रश्नावरती फोकस करायचा आहे. तर बघा, आता हे मी एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला की कशा पद्धतीने वेळेचं विभाजन करायचं आहे. आता हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्स प्रमाणे पण डिसाईड करू शकता. मे बी तुम्हाला ग्रामरला एवढा वेळ नाही लागणार, तुम्हाला सायन्सला जास्त वेळ लागतो किंवा तुम्हाला इतिहास भूगोलसाठी रट्टा मारायला जास्त वेळ लागतो. सो हे तुमच्याप्रमाणे जो पाय चार्ट आहे तर तो बदलत जाईल. मी तर या ठिकाणी कॉमन पाय चार्ट दिलेला आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की भाषा विषयाला इग्नोर नाही करायचे, ग्रामर आणि रायटिंग स्किलला इग्नोर नाही करायचे. सगळ्या विषयांमधलं सगळं काही खूप जास्त महत्वाचं आहे. सो त्याप्रमाणे हे करायचं आहे. रोज रोज म्हणजे रोज नाही अगदी, पण आठवड्यातून 1-2 दिवस तरी तुम्ही रायटिंग स्किलला दिले पाहिजेत सगळ्या विषयांचे मिळून. हा त्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस मराठी करा, एक दिवस इंग्लिश, हिंदी किंवा संस्कृत जे काय असेल ते करा. सो असं करत करत तुम्हाला दर आठवड्याला हे मॉनिटर करायचं आहे. सो बेसिकली नोट्स बद्दल बरेच जण विचारतात की नोट्स बनवायचे की नाही. तर अर्थात सायन्सचे नोट्स बनवायचे आहेत, मॅथ्सची फॉर्म्युला शीट बनवायची आहे. इतिहास भूगोलचे चॅप्टर्स जेव्हा तुम्ही कम्प्लिटली रीड कराल आणि जेव्हा तुम्ही स्वाध्यायामधले पण प्रश्न कराल, सो तुम्हाला रिअलाइज होईल की सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे. आणि मग फक्त तेवढे पॉईंट्स लिहायचे आहेत जे की तुमच्या लक्षात राहत नाहीयेत किंवा जे की डिफिकल्ट आहेत वगैरे, तेवढेच पॉईंट फक्त तुम्ही लिहून ठेवायचे आहे. स्वतःच्या हाताने नोट्स बनवायचे आहेत. कोणाचे इतरांचे रेफर करा, पण ते फॉलो न करता स्वतःचे जे नोट्स आहेत ते बनवा. रविवार म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, कारण रोजच्या रोज तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे पूर्ण वीक मध्ये तो रिवाइज पण झाला पाहिजे. अदरवाईज मग काय फायदा अभ्यास करून. सो रविवारी तुम्हाला दर रविवारी रिव्हिजन करायची आहे. तुम्ही जर क्लासला वगैरे जात असाल तर त्या ठिकाणी टेस्ट वगैरे होत असतील ते नीट फॉलो करायचे आहेत. मी तसं पण क्लास नव्हता माझा, बट त्याच्यामुळे जे काय होतं ते सेल्फ स्टडी वरती होतं. पण तरी पण रविवारी आय मेक शुअर की पूर्ण वीक मध्ये जे पण मी काही नवीन शिकले असेल ते एकदा रिवाइज करायचं, कारण ते लवकर विसरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे पीवाय क्यूज आहेत ते करायचे आहेतच. मी साधारणतः माझ्या आधीचे जे काही 5 वर्षाचे पीवाय क्यूज होते ते प्रत्येक पीवाय क्यू अगदी 3 तासांचं टायमर वगैरे लावून सॉल्व्ह करून बघितलं होतं. अलॉंग विथ दॅट नवनीतचे पेपर्स येतात, साधारणतः 5 सॅम्पल पेपर्स वगैरे, ते मी सगळे सगळे सॉल्व्ह केले होते. सो इतका तुमचा अभ्यास झाला पाहिजे पेपर सॉल्विंगचा पण, की जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल पेपर द्याल बोर्डाचा तेव्हा तो तुमचा 7वा-8वा पेपर असला पाहिजे, असं वाटलं पाहिजे. 7वी प्रॅक्टिस टेस्ट आहे असं वाटलं पाहिजे. एवढा तुमचा सराव झाला पाहिजे. सो दॅट मग तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही ब्लँक नाही होणार पेपरमध्ये. मग तुमचं असं पण नाही होणार की वेळेत पूर्ण होतोय की नाही किंवा मला हे आठवतच नाही. सो मोस्टली नाही होणार जर तुम्ही आधी पेपर सॉल्व्ह केले असतील तर. त्याच्यामुळे पीवायक्यू सॉल्व्ह करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ते केलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स नाही येणार. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे 3 तासांचं अचूक टायमिंग लावून हे सॉल्व्ह करायचंय. जसं की मी दिवसामध्ये 2 पेपर सॉल्व्ह करायचे, एक 3 तासांचा आणि एक 2 तासांचा. 2 तासांचा म्हणजे इतिहास किंवा भूगोल, सायन्स 1 किंवा सायन्स 2, मॅथ्स 1 किंवा मॅथ्स 2 यातला कुठलाही एक पेपर असायचा. आणि 3 तासांचा म्हणजे कुठला पण लँग्वेज असायची. ठीक आहे. सो रोज 2 पेपर सॉल्व्ह केले जायचे, म्हणजे 5 तास लिखाण केलं जायचं. आणि तुमच्या हाताला तेवढी सवय असलीच पाहिजे, तेव्हा कुठे एक्झाम मध्ये तो हात 3 तासांचा लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये हात दुखतोय, हात म्हणजे लिहावंसंच वाटत नाहीये वगैरे असे कारण नको आहेत, कारण बऱ्याच जणांचं असं होतं की लिहायची प्रॅक्टिस नसते, मग हात दुखतो, हाताने लिहावंसं वाटत नाही, तर असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे बेस्ट आहे की आधीपासून सवय ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल पीवायक्यूज वगैरे सगळंच, तेव्हा ते तपासून घ्या तुमच्या टीचर्स कडून असेल किंवा तुम्ही स्वतः रेफरन्स बुक्स मधून व्हेरीफाय करून घ्या, सो दॅट तुम्हाला मिस्टेक्स होतील. कारण फक्त पेपर सॉल्व्ह करून उपयोग नाहीये, तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स कळणं पण खूप जास्त महत्वाचं आहे. सो ऍट द एंड मी हेच म्हणेन की ही अजिबात जादूबिदू नाहीये एवढे सगळे पर्सेंटेज मिळवणं. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर यावर्षी खूप मुलांना 99% मिळालेले आहेत, त्यापेक्षा जास्त मिळालेले आहेत. 100% पण खूप लोकांना मिळालेले आहेत. सो ही अजिबात जादू नाहीये. हे फक्त कन्सिस्टन्सी आहे, स्वतःवरचा कॉन्फिडन्स आहे. आणि एक प्रॉपर नियोजन जेव्हा आपण करतो तेव्हा हे ऑटोमॅटिकली आपल्याकडे येतच येतं. सो आपण फक्त एफर्ट्स द्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येणार आहेतच. आणि 10वी खूप सोपी आहे जर तुम्ही सातत्याने सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर. प्लीज अशा कुठल्याही लूपमध्ये फसू नका की मी लास्टच्या दिवशी 24 तास वगैरे अभ्यास केला तरी पण मला छान मार्क्स मिळणार आहेत वगैरे. ठीक आहे, पण तुम्हाला अशी सवय नाही लावायची स्वतःला.
सुरुवातीपासून अभ्यास करा, सातत्याने करा. कारण 10वी हा बेस आहे, ज्याच्यावरती तुमची 11वी, 12वी आणि पुढचं सगळं आयुष्य बिल्ड होतं. त्याच्यामुळे ट्राय करा, की हा बेस इतका सुंदर आणि मजबूत असेल, की तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये कमी कष्ट पडतील. सो थँक सो मच फॉर वॉचिंग आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशा प्रकारचे व्हिडिओज मी अपलोड केले पाहिजेत का नक्की सांगा. थँक सो मच अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.